नमस्कार, जयूज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. चला आपल्या रेसिपीला सुरुवात करू. 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, अर्धी वाटी मी रवा घेतलेला आहे. पहा, हा रवा अर्धी वाटी घेतला आणि आता त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि 1-2-3 चमचे तूप टाकून घेतलं आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. पूर्ण पिठामध्ये हे सगळं तूप मीठ सगळं व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आणि थोडं पाणी टाकून आपण हे एक कणकेचा डो तयार करून घ्यायचा. अशा पद्धतीने हे सगळं पीठ एकत्र करून आपण असा डो तयार करून घेतलेला आहे. पहा, हा डो जवळपास 10 ते 15 मिनिट मी झाकून ठेवलेला आहे. आता आपल्याला सारणासाठी साहित्य लागतं. अशा पद्धतीने हे साहित्य घेतले: रवा, खोबरं, विलायची, साखर, साय घेतलेली आहे, केसर घेतलेला आहे. अशा पद्धतीने हे साहित्य घेतलेलं आहे. कढई ठेवली गॅसवर आणि त्याच्यामध्ये हे अर्धी वाटी रवा टाकून घेतला आणि त्याच्यामध्ये तूप टाकून आपण हे आता भाजून घ्यायचं. मध्यम आचेवर हे सगळं भाजून घ्यायचं. बघा, आपला रवा हा थोडा असा मोकळा दिसत आहे. कलर पण पांढरा शुभ्र दिसत आहे व्यवस्थितरित्या. पहा, आणि आता त्याच्यामध्ये हे आपण जे खोबरं घेतलेलं होतं किसून ओलं, हे खोबरं घालून घ्यायचं. आता हे जे खोबरं आहे हे खोबरं आपण व्यवस्थितरित्या भाजून घ्यायचं, जेणेकरून त्याच्यातलं मॉइश्चर निघून जाईल. अशा पद्धतीने हे भाजून घ्यायचं. सगळं मॉइश्चर काढून टाकायचं त्याच्यामधलं आणि हे रवा आणि हे खोबरं व्यवस्थितरित्या अगदी खमंग सुगंध येईपर्यंत आपण हे भाजून घ्यायचं. बघा, अशा पद्धतीनं हे भाजलेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी हे साय घेतली होती, हे साय टाकून घेतलेली आहे. हे साय आपण ह्याच्यामध्ये घालून थोडंसं फ्राय करून घ्यायचं. आता त्याच्यामध्ये हे केसरचं दूध टाकून घेतलं आणि हे विलायची 1 चमचा टाकून घेतलेली आहे. पहा, आता हे सगळं मध्यम आचेवर हे सगळं व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं, भाजून घ्यायचं. बघा, त्याचा कलरसुद्धा किती छान आलेला आहे आणि कसं किती अट्रॅक्टिव्ह दिसत आहे व्यवस्थितरित्या. अशा पद्धतीचं हे आपण मिक्सचर करून घ्यायचं. मध्यम आचेवर हे सगळं भाजून घेतलेलं आहे. आता काढून ठेवू, थंड करायला ठेवू. आता हे आपली कणिक पण भिजलेली आहे. आता बघा, आपल्याला आज मोदक करायचे आहेत. मोदकासाठी कणिक आपण घट्टच करायला पाहिजे. पातळ केले तर आपले मोदक व्यवस्थित होऊ शकत नाहीत. म्हणून आपण हे कणिक थोडी म्हणजे घट्टच ठेवायची. आता त्याच्या आपण छोटे बॉल तयार करून घेऊ. असे एक कट देऊन आपण एक छोटे बॉल तयार करून घेणार आहोत. आता हे सगळं बाजूला काढून ठेवू आणि एक लाटी घेऊन मी हे लाटी लाटून घेते. बघा, अशा पद्धतीने हे लाटी लाटून घेतलेली आहे. थोडं जाड असेल तर असं करून घ्यायचं. आणि आता ह्याच्यामध्ये आपण जे काही साठा तयार करून घेतलेला आहे तो ह्याच्यामध्ये बाकूर टाकून घ्यायचा ह्याच्यामध्ये.
आता अशा पाकळ्या करून घ्यायच्या. अशा पद्धतीने ह्या पाकळ्या करून घेतलेल्या आहेत. आणि आता ह्याला सगळं व्यवस्थित त्याचं तोंड दाबून घ्यायचं. बघा अशा पद्धतीने हे आपले मोदक सगळे तयार करून घ्यायचे. बघा अशा पद्धतीचे हे मोदक आपले झाले आहेत. आपण हे सगळे मोदक करून घेतलेले आहेत. पहा, गॅसवर कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. आता मी त्याच्यामध्ये हे मोदक सोडून देते. अशा पद्धतीने हे सगळे मोदक आपण तळून घ्यायचे. आपण जेव्हा मोदक तेलामध्ये सोडतो, जेव्हा हे बुडबुडे यायचे कमी होतात, त्यावेळेसच आपण हे झाऱ्या घालून आपण हलवून घ्यायचं. बघा आपले मोदक तळून झालेले आहेत. पहा अशा पद्धतीने हे आपले मोदक झालेले आहेत. आता हे मोदक आपण थोडेसे अजून थोडे तळून घेऊया. आणि आता हे मोदक बघा अशा कलर आलेला आहे. किती छान कलर आलेला आहे पहा. बघा आता हे मोदक आपण काढून घेऊया. आता प्लेटमध्ये मी सगळे मोदक काढून घेतले. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.